जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे आपलं कोड महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलमध्ये. आपला जो कंप्लीट फुल स्टॅक डेव्हलपमेंट कोर्स आहे तो आजपासून आपण स्टार्ट करतोय आणि त्याचा जो पार्ट 1 आहे तो कोर जावा आहे. तर या पार्ट 1 मध्ये आपण कोर जावा कंप्लीट डिटेलमध्ये शिकणार आहे. ठीक आहे. तर याच्या आधी जर तुम्ही कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज शिकला असेल, इवन तुम्ही जर जावा जरी शिकला असेल, तरी तुम्हाला या कोर्समध्ये एक्स्ट्रा काहीतरी नॉलेज बघायला भेटेल किंवा एक्स्ट्रा गोष्टी शिकायला भेटेल की ज्या तुम्ही बाकीच्या ठिकाणी किंवा याच्या आधी शिकल्या नसेल. ठीक आहे. आणि जर तुम्ही इवन जर नवीन असाल, पहिलीच लँग्वेज जर असेल तुमची जावाची, तर आपण कंप्लीट बेसिकपासून घेतोय की प्रोग्राम म्हणजे काय आणि प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, यापासून आज आपण कव्हर करणार. ठीक आहे. तर टाईम वेस्ट न करता आपण आजच्या लेक्चरला स्टार्ट करूया. पहिली गोष्ट कोर जावा. तर सगळ्यांना माहिती आहे जावा ही काय आहे. जर तुम्ही या चॅनलवरती आलाय, या व्हिडिओ जर तुम्ही क्लिक केलाय, तर तुम्हाला माहिती आहे की जावा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. जावा ही एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. तर पहिली गोष्ट, प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय हे बघायच्या आधी आपण लँग्वेज म्हणजे काय बघूया. ठीक आहे. तर लँग्वेज म्हणजे काय, समजा मला कोणत्या तरी व्यक्तीशी किंवा कुणाशी तर बोलायचं आहे, संवाद साधायचा, तर त्यावेळेला मला कोणती तरी एक लँग्वेज आली पाहिजे की त्याच्यासोबत बोलायसाठी. ठीक आहे. जर समजा दोन व्यक्ती असेल, इथं आपण एक एक्झाम्पल डिस्कस करूया. इथं एक व्यक्ती आहे, ठीक आहे, आणि इथं एक व्यक्ती आहे. हे दोन व्यक्ती आहेत. पहिल्याचं नाव आहे डिंगा आणि दुसऱ्याचं नाव आहे डिंगी. हे दोन व्यक्ती आहेत आणि या दोन व्यक्तींना आपापसात बोलायचं किंवा कम्युनिकेट करायचं आहे. तर त्यावेळेला त्यांना एक कोणती तरी लँग्वेज आली पाहिजे. समजा आपल्याला मराठी माहिती आहे, पण समजा डिंगीला मराठी येत नाही, जर डिंगीला फक्त इंग्लिश येते, तर या सिच्युएशनमध्ये डिंगा कम्युनिकेट करू शकतो का डिंगीशी, किंवा डिंगी कम्युनिकेट करू शकते का डिंगाशी? नाही. तर यासाठी एक कॉमन लँग्वेज पाहिजे. ठीक आहे. एक कॉमन लँग्वेज कोणती पण असू शकते. समजा डिंगाला मराठी येते, समजा याच ठिकाणी जर डिंगीला पण मराठी येत असती तर या सिनॅरिओमध्ये डिंगा आणि डिंगी कम्युनिकेट करू शकले असते. तर यांच्या दोघांच्यातलं मीडियम कोण झालं? मराठी ही लँग्वेज यांचं मीडियम झालं. तर लँग्वेज म्हणजे काय? लँग्वेज इज अ मीडियम टू कम्युनिकेट टू एंटिटीज. ठीक आहे. दोन एंटिटीमधलं जे कम्युनिकेशन असतं त्याला आपण म्हणतो लँग्वेज. ठीक आहे. आता तुमचं पॉईंट क्लिअर झाला असेल, लँग्वेज म्हणजे काय. ठीक आहे. तर आपण लँग्वेज कधी वापरतो? लोकांशी जर संवाद साधायचा असेल तर आपण लँग्वेज वापरतो. आपल्याला लँग्वेज कोणकोणत्या माहिती आहेत? आपल्याला मराठी माहिती आहे, हिंदी माहिती आहे, इंग्लिश माहिती आहे. ठीक आहे. ह्या लँग्वेज आपल्याला माहीत आहेत. त्याचबरोबर जर मला आता मशीनशी बोलायचं असेल, तर मशीनला मराठी येत नाही, इंग्लिश येत नाही किंवा हिंदी, बाकी कोणतीही लँग्वेज येत नाही मशीनला, तर त्या सिनॅरिओमध्ये आपल्याला काय केलं पाहिजे? तर तेव्हा इंट्रोड्यूस होते प्रोग्रॅमिंग लँग्वेज. प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय? एक अशी लँग्वेज जी मशीनला समजते. ठीक आहे. तर मशीनला काय समजतं? प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय? एक अशी लँग्वेज जी मशीनला समजते. तर मशीनला काय समजतं? मशीनला फक्त समजतं 0 आणि 1. हे फक्त मशीनला काय समजतं? 0 आणि 1. ठीक आहे. तर पण आता एखादी गोष्ट मला जर मशीनला सांगायचं की जय महाराष्ट्र लिही, तर मशीनला माहीत नाही जय महाराष्ट्र मराठीमध्ये कसं लिहायचं आहे. तर मला काय करायला लागेल? ॲज अ डेव्हलपर मला 0 आणि 1मध्ये मशीनला सांगायला लागेल की बाबा हे अशा टाईपचं जर बायनरी फॉर्मॅटमध्ये डेटा ठेवला तर त्याचं कन्व्हर्जन होतं जय महाराष्ट्रमध्ये. ठीक आहे. तर त्यामध्ये पण हे ॲज अ डेव्हलपर खूप डिफिकल्ट टास्क आहे की मला 0-1मध्ये परत कन्वर्ट करता आलं पाहिजे. तर त्यासाठी डेव्हलप झाल्यात किंवा इंट्रोड्यूस झाल्यात प्रोग्रॅमिंग लँग्वेज. मग त्या कोणत्याही असतील. आज आपण शिकतो जावा, तर जावा ही एक प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. सी असेल, CPP असेल, पायथन असेल, या सगळ्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत. तर प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय, त्याची मी तुम्हाला एक टेक्निकल डेफिनेशन सांगतो प्रोग्रॅमिंग लँग्वेजची. ठीक आहे. प्रोग्रॅमिंग लँग्वेज इज यूज टू राईट सेट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणजे काय? कोड. अशी एक लँग्वेज, जी लँग्वेज आपण वापरतो कोड लिहायसाठी किंवा सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स लिहायसाठी, और टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क. तो जो कोड लिहून आपल्याला एक स्पेसिफिक टास्क परफॉर्म करायचा. म्हणजे मी त्याला म्हणलं की जय महाराष्ट्र, तर जय महाराष्ट्र हे माझ्या स्क्रीनवरती डिस्प्ले करून दाखव. तर हा एक स्पेसिफिक टास्क झाला. बाय मशीन्स इज नोन ॲज प्रोग्रॅमिंग लँग्वेज. तर प्रोग्रॅमिंग लँग्वेजची टेक्निकल डेफिनेशन काय झाली? अ लँग्वेज इज यूज्ड टू राईट सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स और कोड टू परफॉर्म अ स्पेसिफिक टास्क बाय मशीन्स इज नोन ॲज प्रोग्रॅमिंग लँग्वेज. तर प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या टाईप्स असतात. ठीक आहे. किंवा लेवल्स असतात. प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या लेवल्स. प्रोग्रॅमिंग लँग्वेज झाली तुमची. प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या 3 टाईपच्या लेवल आहेत. ठीक आहे. तर त्या 3 टाईपच्या लेवल कोणकोणत्या आहेत त्यात डिस्कस करू आपण. पहिली लेवल असेल लो लेवल लँग्वेज. दुसरी असेल मिड लेवल लँग्वेज.
मिड लेवल लँग्वेज, मिड लेवल. आणि तिसरी असेल हाय लेवल लँग्वेज. ह्या 3 लेवलच्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत. ठीक आहे. तर मिड लेवलमध्ये कोण येतं, हाय लेवलमध्ये कोण येतं, लो लेवलमध्ये कोण येतं, हे आता आपण डिस्कस करूया. तर लो लेवल लँग्वेज म्हणजे काय, ती फक्त 0 आणि 1मध्ये असते. ठीक आहे. त्यालाच आपण म्हणतो असेंब्ली लँग्वेजसुद्धा आपण त्याला म्हणतो, किंवा मशीन लेवल लँग्वेजसुद्धा म्हणतो. सॉरी, लो लेवल लँग्वेजला आपण मशीन लँग्वेज म्हणतो, किंवा ती फक्त 0 आणि 1मध्ये असते. ठीक आहे. अ लँग्वेज विच इज ओनली अंडरस्टँड बाय मशीन्स इज नोन ॲज लो लेवल लँग्वेज. ही जी लो लेवल लँग्वेज असते ती फक्त मशीनला समजते. ठीक आहे, फक्त मशीनला समजते. त्यानंतर मिड लेवल लँग्वेज म्हणजे काय, एक अशी लँग्वेज की त्यामध्ये आपण एक असेंबलर वापरतो. ठीक आहे. तर असेंबलर वापरून काय, आता समजा मला जय महाराष्ट्र लिहायचं आहे, तर मी जय महाराष्ट्र प्रिंट करेल. ॲज अ सिमिलर सिंटॅक्स असतो त्याचा. जय महाराष्ट्र प्रिंट केल्यानंतर ते असेंबलरमध्ये जाईल आणि त्या असेंबलरमधून कन्वर्ट करून तो जो 0 आणि 1मध्ये कन्वर्ट करेल. तर मिड लेवल लँग्वेज काम कसं करतं, हा एक डेव्हलपर आहे, त्या डेव्हलपरनं काय केलं की कोड लिहिला. ठीक आहे. हा एक कोड लिहिला, तो कोड जातो असेंबलरकडे. ठीक आहे. असेंबलर, मिड लेवल लँग्वेजमध्ये असेंबलर असतो. असेंबलरकडे कोड जातो आणि असेंबलर काय करतो, त्या कोडला 0 आणि 1मध्ये कन्वर्ट करतो आणि तो देतो मशीनला आणि मशीन प्रोसेस करून तिथं त्याचं आउटपुट देतं. ठीक आहे. हे असं वर्क होतं मिड लेवल लँग्वेजचं. आणि मिड लेवल लँग्वेजचं एक्झाम्पल कोणतं आहे, सी जी आहे ती आपली सी प्रोग्रामिंग लँग्वेज, ही मिड लेवल लँग्वेज आहे. ठीक आहे. तर त्यालाच मिड लेवल लँग्वेजला सुद्धा आपण असेंब्ली लेवल लँग्वेजसुद्धा म्हणतो. आणि हाय लेवल लँग्वेज म्हणजे काय, हाय लेवल लँग्वेजमध्ये असतो कंपायलर. तर काय केलं, आता आपण हा कोड लिहिला, डेव्हलपरनं कोड लिहिला आणि कोड लिहिल्यानंतर तो कोड जातो कंपायलरकडे. कंपायलरकडे कोड गेल्यानंतर कंपायलर काय करतो, त्या कोडला 0 आणि 1मध्ये कन्वर्ट करतो. 0 आणि 1मध्ये कन्वर्ट केल्यानंतर तो कोड मशीनला समजतो आणि मशीन जे रिक्वायर्ड आउटपुट असते ते आपल्याला देतं. तर याचे एक्झाम्पल्स कोणते आहेत हाय लेवल लँग्वेजचे, जावा आहे, CPP आहे, पायथन आहे, एक्सेट्रा. ठीक आहे. ह्या एक्झाम्पल्स आहेत हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेजचे. ठीक आहे. तर मिड लेवल आणि हाय लेवल आपल्याला सेम वाटते. आता इथं पण असेंबलर आहे, इथं पण कन्वर्ट करतं आहे, इथं पण कंपायलर आहे, इथं पण कन्वर्ट करतं आहे. पण मेन डिफरन्स काय, जो हाय लेवलमधल्या ज्या लँग्वेजेस आहेत त्यांचा जो ॲज कम्पेअर टू सिंटॅक्स असतो मिड लेवलसोबत, तो इझी असतो. डेव्हलपरला लिहिणं पण सोपं जातं, डेव्हलपरला वाचणं पण सोपं जातं, किंवा डेव्हलपरला अंडरस्टँडिंगसाठी सोपं असतं हाय लेवल लँग्वेज. त्यामुळं जावा ही एक हाय लेवल प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. ठीक आहे. तर आपण काय डिस्कस केलं, लँग्वेज म्हणजे काय, प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, त्यानंतर प्रोग्रामिंग लँग्वेजच्या लेवल किती आहेत आणि त्या कोणत्या आहेत आणि त्यांचे एक्झाम्पल कोणकोणते आहेत. ठीक आहे. तर या गोष्टी आपण आता इथं डिस्कस केल्या. त्यानंतर आता आपण डिस्कस करूया हिस्ट्री ऑफ जावा. तर जावाची हिस्ट्री काय आहे, हिस्ट्री ऑफ जावा. ठीक आहे. तर तुम्हाला माहीत आहे का जावा कोणी डेव्हलप केली, जर तुम्हाला माहीत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता. ठीक आहे. हू डेव्हलप द जावा. ठीक आहे. तर जावा डेव्हलप कोणी केली, डेव्हलप्ड बाय जेम्स गॉसलिंग. ठीक आहे. जावा ही जी प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे ती डेव्हलप केली जेम्स गॉसलिंगनी. कुठं डेव्हलप केली बरं त्यांनी एक कंपनीचं नाव आहे, त्या कंपनीमध्ये डेव्हलप केली. कंपनीचं नाव आहे सन मायक्रोसिस्टीम. ठीक आहे. जावा डेव्हलप केली जेम्स गॉसलिंग आणि त्यांच्या टीमनं ॲट सन मायक्रोसिस्टीम ह्या कंपनीमध्ये. त्यानंतर जावा हा प्रोजेक्ट कधी चालू झाला होता, तर 1991मध्ये हा प्रोजेक्ट स्टार्ट झाला होता. ठीक आहे. तर 1991मध्ये हा प्रोजेक्ट स्टार्ट झाला होता. तेव्हा हा प्रोजेक्ट पब्लिकली डिस्क्लोज केला नव्हता, किंवा कोणाला माहीत नव्हतं की जावा ही प्रोग्रामिंग लँग्वेज आहे, कारण की त्याने पब्लिकली अजून डिस्क्लोज केला नव्हता. ठीक आहे. तर 1991मध्ये हा प्रोजेक्ट स्टार्ट होतो. आणि जे जावाचं प्रिव्हियस नाव होतं, प्रिव्हियस नेम ऑफ जावा काय होतं, प्रिव्हियस नेम कोणाला माहीत असेल तर कमेंट करू शकता व्हिडिओ स्टॉप करून. ठीक आहे. जावाचं जे प्रिव्हियस नेम होतं ते होतं ओक. ठीक आहे. ओक म्हणजे काय बरं, हे एक झाडाचं नाव आहे. ठीक आहे. तर पहिलं नाव ओक का होतं, कारण की जिथं जेम्स गॉसलिंग आणि त्यांची टीम जावा प्रोग्रॅमिंग डेव्हलप करत होती त्या ठिकाणी त्या ऑफिसच्या बाहेर एक झाड होतं आणि त्या झाडाचं नाव होतं ओक, म्हणून जावाचं पहिलं नाव होतं ओक. हा तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ठीक आहे. त्यानंतर काय झालं की 1901 ओक ह्या नावावरून कोणती जे बाकीचे लोक किंवा बाकीच्या गोष्टी असल्या त्याची पब्लिसिटी भेटत नव्हती, म्हणून काय केलं त्यांनी की 1995 साली ओकचं नाव चेंज करून त्यांनी जावा ठेवलं. काय ठेवलं, जावा. 1995 साली ओक हे नाव चेंज करून जावा ठेवण्यात आलं. आणि
1996 साली 1996 साली काय झालं, 1996 साली JDK 1.0 हे व्हर्जन लॉन्च केलं, पब्लिकली लॉन्च केलं. ठीक आहे. ऑफिशियली जावा लॉन्च कधी झालं, 1995मध्ये. ऑफिशियली जावा लॉन्च झालं 1995मध्ये आणि 1996मध्ये JDK 1.0 हे व्हर्जन त्यांनी लॉन्च केलं. आणि इथूनच सारा जो गेम आहे तो पलटतो. ठीक आहे. त्या काळी प्रोग्रॅमिंग लँग्वेज नव्हत्या का, जावा सोडून दुसऱ्या होत्या. तर मग जावा त्या काळी फेमस का झाली, बिकॉज 1996ला सगळा गेम पलटतो आणि इथं येतं एक नवीन फ्युचर आणि एक नवीन फीचर जावाचं. त्यांनी त्यांचा एक स्लोगन होता, त्यामध्ये काय कोणतं फीचर ॲड केलं होतं जावामध्ये, राईट वन्स रन एनिवेअर. ठीक आहे. म्हणजे तुम्ही एकदाच कोड लिहायचा आणि तो प्रत्येक वेळी तुमच्या कोणत्याही लॅपटॉपवर किंवा तुमच्या कोणत्याही मशीनवर तुम्ही काय करू शकताय, तो रन करू शकता. ठीक आहे. एकदा कोड लिहायचा आणि मल्टिपल टाइम्स रन करायचा. हे फीचर त्या काळी कोणतीही प्रोग्रॅमिंग लँग्वेज प्रोव्हाइड करत नव्हती. त्यामुळं जे जावा आहे ते त्या काळी फेमस झालं होतं. ठीक आहे. ही आहे हिस्ट्री ऑफ जावा. तर हे राईट वन्स रन एनिवेअर हे मी तुम्हाला खाली डिस्कस करूया आपण परत. तर हिस्ट्री काय आहे, जावा ही डेव्हलपड केली जेम्स गॉसलिंग आणि त्यांच्या टीमनं ॲटसन मायक्रोसिस्टीममध्ये आणि 1991ला हा प्रोजेक्ट स्टार्ट झाला होता. पण ऑफिशियली जावा हे 1995 साली रिलीज झालं आणि जावाचं प्रिवियस नाव होतं ओक आणि 1996 साली JDK 1.0 हे व्हर्जन लॉन्च झालं विथ द स्लोगन ऑफ राईट वन्स रन एनिवेअर. त्यानंतर 1995 पासून 2010पर्यंत हे कोण करत होतं, कोण करतं, जावा सन मायक्रोसिस्टीम. पण 2010मध्ये काय होतं की 2010मध्ये याला कोण ओन करतं, ओरॅकल या जावाला ओन करतं. आणि आत्ता करंट JDK व्हर्जन कोणतं आहे, JDK 26 हे करंट व्हर्जन आहे. ठीक आहे. हा पण एक महत्त्वाचे पॉईंट आहे. ठीक आहे. तुम्हाला आता जर तुमचा इंटरव्ह्यू वगैरे असेल त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आता करंट व्हर्जन कोणतं आहे जावाचं. ठीक आहे. तर या गोष्टी हिस्ट्री ऑफ जावामध्ये येतात. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, हु इज डेव्हलप्ड बाय जावा, त्यानंतर जावाचं प्रिवियस नेम काय होतं, JDK 1.0 कोणत्या साली आलं, कोणत्या स्लोगनवरून आलं आणि आत्ता जावा कोण ओन करते आणि आता करंट व्हर्जन काय, हे तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. त्यामुळं तुम्ही हे नीट पाहून घ्या. ठीक आहे. त्यानंतर आता आपण डिस्कस करूया राईट वन्स आणि रन एनिवेअर हे फीचर काय आणि ह्या फीचरमध्ये जावा का फेमस झाली. ठीक आहे. तर फीचर काय, राईट वन्स रन एनिवेअर. ठीक आहे. तर हे फीचर काय सांगतं आपल्याला, समजा आपला एक हा PC आहे. ठीक आहे. यावरती आपण एक कोड लिहितो. ठीक आहे. एका डेव्हलपरने यावरती कोड लिहिला आणि हा एक PC आहे, या मशीनवरती सुद्धा ठीक आहे, हा PC आहे A आणि हा B. ठीक आहे. तर A मशीनवर काय, समजा मी कोड लिहिला आहे, तर तो बाकीचे त्यावेळेला ज्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज होते त्यांचं काय म्हणणं होतं की तुम्ही A PCवर प्रोग्राम लिहिला आहे तर A वरतीच रन करू शकताय, B वरती जाऊन रन करू नाही शकत. पण जावा काय प्रोव्हाइड करत होतं, राईट वन्स रन एनिवेअर. जावा काय म्हणत होतं, मी या PCवर जर एकदा कोड लिहिला आहे आणि मला या PCवर जाऊन तोच कोड रन करायचा आहे तर तुम्ही ऑब्वियसली करू शकता. ठीक आहे. तर या स्पेशल फीचरमुळं जावा त्या काळी फेमस झालं होतं. ठीक आहे. म्हणजे यामध्ये इंडिपेंडन्सी जी आहे ती आपल्याला प्रोव्हाइड करत होतं जावा, म्हणजे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. त्याला कोणताही प्लॅटफॉर्म नव्हता, तुम्ही कुठं पण लिहा, कोणत्या पण मशीनवर जावा आणि कुठं पण रन करा. ठीक आहे. हे प्रोव्हाइड करत होतं फीचर त्या काळी जावा. ठीक आहे. हे झालं राईट वन रन एनिवेअर फीचर. त्यानंतर आपण डिस्कस करूया आता, ही झाली कंप्लीट हिस्ट्री ऑफ जावा. ठीक आहे. त्यानंतर आता आपण डिस्कस करू फीचर्स ऑफ जावा. मेन फीचर्स कोणकोणते आहेत जावाचे, फीचर्स ऑफ जावा. हे तुम्हाला प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये, जावाच्या कोणत्याही इंटरव्ह्यूमध्ये गेला तर तुम्हाला हमखास प्रश्न विचारला जाऊ शकतो की टेल मी अबाउट द फीचर्स ऑफ जावा. जावाचे कोणकोणते फीचर्स आहेत, त्यामुळं नीट तुम्ही ऐका. यामध्ये तुम्हाला फीचर्समध्ये मी डेफिनेटली सांगतो की 1-2 असे फीचर्स असतील ते तुम्ही कधी ऐकले पण नसतील आणि बाकीच्या लेक्चर्समध्ये किंवा कुठे तुम्ही शिकला पण नसाल. ठीक आहे. तर पहिलं फीचर आहे, जावा इज अ सिम्पल प्रोग्रॅमिंग लँग्वेज. जावा जी आहे ती सिम्पल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. हे पहिलं फीचर आहे जावाचे.
सिम्पल प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय, त्याचा जो सिंटॅक्स वगैरे असतो तो इझी असतो. त्यानंतर दुसरं फीचर काय आहे, हाय लेवल लँग्वेज, हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज. आपण वरतीच डिस्कस केलं होतं की जावा ही हाय लेवल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. त्यानंतर तिसरं मेन इम्पॉर्टंट फीचर काय, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट हे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे आपण वरतीच डिस्कस केलं ते राईट वन्स रन एनिवेअर, त्यातच मिनिंग आहे की प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट, ते कोणत्याही प्लॅटफॉर्मवर डिपेंडंट नसतं. त्यानंतर चौथं फीचर आहे, इट सपोर्ट्स द ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रॅमिंग लँग्वेज. OOP यामध्ये सपोर्ट असतं. ठीक आहे, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड काय असतं हे आपण पुढं जाऊन शिकणारच आहे. ठीक आहे. त्यानंतर 5वं फीचर आहे जावा प्रोव्हाइड करतं ते म्हणजे रोबस्ट. इट प्रोव्हाइड्स द रोबस्टनेस म्हणजे काय, त्यामध्ये एक्सेप्शन हँडलिंग आलं किंवा बाकीचं जे स्ट्रॉंग आलं, त्यानंतर बाकीच्या ज्या गोष्टी आहेत यामध्ये एररिंग सेफ असतं, त्यामध्ये पॉइंटर्स जे असतात ते पॉइंटर्स नसतात, त्यामुळे तुमची सिक्युरिटीसुद्धा वाढते. ही काय प्रोव्हाइड करतं, रोबस्टनेस प्रोव्हाइड करतं. त्यानंतर 6वं फीचर येतं मोस्ट सिक्युअर्ड लँग्वेज. मोस्ट सिक्युअर्ड लँग्वेज आहे. त्यामुळं तुम्हाला कोणतीही फिनटेक कंपनी असेल, फायनान्शियल कंपनी असेल, त्यानंतर बँकिंग कंपनी असेल, या सगळ्या कंपन्यांमध्ये जावा वापरताना दिसेल, कारण की त्याची जी सिक्युरिटी असते ती हाय सिक्युअर असते. ठीक आहे. त्यानंतर जावा प्रोव्हाइड करतं हाय परफॉर्मन्स प्रोव्हाइड करतं. हाय परफॉर्मन्स. त्यानंतर 8वं फीचर आहे बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी. ठीक आहे, हे एक महत्त्वाचं फीचर आहे, जास्त लोक याच्याबद्दल डिस्कस करत नाहीत. हे काय, डेव्हलप्ड विथ व्हिजन ऑफ बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी. ठीक आहे. बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी म्हणजे काय, आता समजा जावाचं JDK 26 व्हर्जन चालू आहे, पण मी 2023 किंवा 2024 एक कोड लिहिला जावामध्ये, तो JDK 20वर डिपेंड आहे. ठीक आहे, तर आता JDK 26ला हा सपोर्ट करणार का, तर करणार. ठीक आहे, तर हे फीचर प्रोव्हाइड करतं की जावामध्ये तुम्ही जुना तुमचा ओल्ड कोड जो असेल तो नवीन व्हर्जनमध्ये रन करू शकता. ठीक आहे, याची काळजी जावा घेतं. त्यानंतर हे जे आहे ते मल्टी थ्रेडेड म्हणजे काय, एक एक्झाम्पल घेऊया आपण. समजा 10 दिवसाचं काम एकाच व्यक्तीला करायला लागत असेल तर त्याला 10 दिवस लागणार आहे. ठीक आहे, तर त्यामुळे त्याची इफिशियन्सी कमी होणार आहे. पण त्याच ठिकाणी जर 10 कामगार असतील आणि 10 दिवसाचं काम असेल तर ते एका दिवसात कंप्लीट होणार आहे. ठीक आहे, तर जे कामगाराचं काम करतं, म्हणजे कामगार म्हणजेच मल्टीथ्रेड म्हणजे थ्रेड्स आहेत. ठीक आहे, थ्रेड्स म्हणजे जेवढे जास्त थ्रेड. मल्टीथ्रेडेड म्हणजे काय, एखाद्या थ्रेडला मल्टिपल थ्रेड्स मल्टिपल प्रोसेसवर काम करतं. त्यामुळे काय होतं की त्याची जी इफिशियन्सी असते ती वाढते आणि परफॉर्मन्स पण वाढतो. तर जावा प्रोव्हाइड करतं मल्टीथ्रेडेड. ठीक आहे, मल्टीथ्रेड्स जावा सपोर्ट करतं. आणि त्यानंतर जे लास्टचं फीचर आहे ते फीचर कोणतं आहे लास्टचं, ॲटोमॅटिक गार्बेज कलेक्टर म्हणजे काय, एखादी गोष्ट आपण जर प्रोग्राममध्ये वापरत नसतो तर ती ॲटोमॅटिकली जावा एका गार्बेज कलेक्टरमध्ये नेऊन टाकतं. म्हणजे अनयुज्ड डेटा असं एक त्याचं गार्बेज कलेक्टर असतं, त्यामध्ये नेऊन टाकतं. पर बाकीच्या ज्या प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहेत त्यामध्ये आपल्याला कोड लिहायला लागतो की ज्या गोष्टी आपण वापरत नाही ते त्या गार्बेज कलेक्टरमध्ये आपण नेऊन टाकल्या पाहिजेत. तर हे एक चांगलं फीचर प्रोव्हाइड करतं जावा. ठीक आहे, तर असे 10 फीचर्स आहेत जावाचे, हे तुम्हाला माहीतच असले पाहिजेत. तुम्हाला प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हे फीचर्स विचारले जातात. पहिलं फीचर आहे सिम्पल प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे, म्हणजे त्याचा जो सिंटॅक्स आहे तो सिम्पल आहे. त्यानंतर हाय लेवल म्हणजे आपण काय बघितलेलंच होतं वरती. त्यानंतर प्लॅटफॉर्म इंडिपेंडंटसुद्धा आपण वरती डिस्कस केले. आणि इट सपोर्ट्स द OOP म्हणजे ऑब्जेक्ट ओरिएंटेड सपोर्ट करतात. ठीक आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आहे जावा. तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड म्हणजे काय, त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते आपण जसे आपण पुढे जाऊ तसं आपण ह्या गोष्टी बघणारच आहे. त्यानंतर इट सपोर्ट्स द इट प्रोव्हाइड्स द रोबस्टनेस. ठीक आहे, तर रोबस्टनेस म्हणजे काय, यामध्ये तुम्हाला एक्सेप्शन हँडलिंग बघायला भेटतं. त्यानंतर देअर इज नो पॉइंटर इन द जावा. ठीक आहे, तर पॉइंटर नसतो त्यामुळे तुमची जी सिक्युरिटी असते ती पण वाढते. त्यानंतर तुमचा डाटा व्यवस्थित राहतो. त्यानंतर स्ट्रॉंग आणि एरर सेफ असतं. ठीक आहे, हे रोबस्टनेस म्हणजे याचं हे मिनिंग आहे.
सिक्युअर्ड लँग्वेज हे एक चांगलं जावाचं फीचर आहे. त्यानंतर हाय परफॉर्मन्स, त्याचा जो परफॉर्मन्स असतो तो हाय असतो. त्यानंतर बॅकवर्ड कम्पॅटिबिलिटी म्हणजे आपण डिस्कस केलं. मल्टी थ्रेडेड आणि ॲटोमॅटिक गार्बेज कलेक्टर हे आहेत फीचर्स ऑफ जावा. ठीक आहे. तर आज आपण काय काय डिस्कस केलं बघा. जावा ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज आहे. लँग्वेज म्हणजे काय, प्रोग्रॅमिंग लँग्वेज म्हणजे काय, त्यानंतर प्रोग्रॅमिंग लँग्वेजच्या लेवल कोणकोणते आहेत, त्या लेवलचे एक्झाम्पल्स आणि त्या लेवलमध्ये त्यांचं जे थोडंफार डिस्क्रिप्शन असेल ते. ठीक आहे. त्यानंतर हिस्ट्री ऑफ जावा. हिस्ट्री ऑफ जावा महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये विचारले जाऊ शकतात काही क्वेश्चन याच्यावरून. त्यानंतर राईट वन्स रन एनिवर हे इम्पॉर्टंट फीचर आहे, हे तुम्हाला माहीतच असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर फीचर्स ऑफ जावा हे तुम्हाला प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये विचारले जातील. ठीक आहे. या गोष्टी आपण आज इथं कवर केल्यात. तर आज आपण इथं थांबूया. पुढच्या लेक्चरमध्ये आपल्याला ज्या इंटरव्ह्यूमध्ये विचारणारे क्वेश्चन्स, बेसिक क्वेश्चन्स असणार आहे ते आपण एक्सप्लेन करणार आहे. त्यामध्ये आपले जावा बेसिक्स आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये पहिला जावाचा प्रोग्राम आपण रन करतो. ठीक आहे. आणि त्याचबरोबर आपण JDKचे जे आर्किटेक्चर असणार आहे ते इन डिटेल पुढच्या लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे. ठीक आहे. तर आपण भेटू पुढच्या लेक्चरमध्ये. जर तुम्हाला काही डाऊट असतील किंवा बाकीचे जर तुमचे कोण फ्रेंड्स वगैरे असतील ज्यांना जावा शिकायचे तर त्यांना हे शेअर करू शकताय. डाऊट्स असतील तर कमेंटमध्ये टाकू शकता. आपण भेटू पुढच्या लेक्चरपर्यंत. जय हिंद, जय महाराष्ट्र.